सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख
आनंदे निर्भर डुलता सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा ऐका ऐका ओ स्वयंपाकाकडचे शांत 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 आहे बा. ऐका ऐका संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा स्थितीपर प्रकरणातला अत्यंत गोड असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल बहुतेक जणांना हा अभंग बहुतेक जणांना म्हणजे जाणकारांना अभ्यासकांना हा अभंग नामपर प्रकरणामध्ये आहे असं वाटतं आणि सांगितलं जातं. सदा नामघोष या शब्दावरून हा अभंग नामपर प्रकरणात लावला जातो. प्रकरण परगाथ्यामध्ये हा अभंग स्थितीपर प्रकरणातला आहे. तुकाराम महाराजांना या अभंगातून नामचिंतन केल्याने भगवत कथा केल्याने नामचिंतनातून भगवत कथेतून आम्हाला काय स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं कमी राहू द्या आवाज कमी राहू द्या. त्या स्थितीचं प्रमुखत्वाने महाराजांना या अभंगात वर्णन करायचं आहे. विठ्ठल विचारपूर्वक ऐकणाऱ्यांकरता चिंतन गोड आहे बघा. नामस्मरण केलं हरिकथा केली त्यांनी स्थिती काय प्राप्त झाली अवस्था काय प्राप्त झाली तर चित्ताला समाधान प्राप्त झालं. एक चित्ताला समाधान प्राप्त झालं. एक दुसरी गोष्ट अशी सर्व सुख निर्भयतेने जीवनामध्ये उपभोगायला मिळाले. दोन देहातच विदेह स्थितीचा अनुभव प्राप्त झाला. तीन आणि अग्नी स्वरूप झालो. याचा अर्थ सदा नामचिंतन करून 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 आता नाम आणि नामधारक हा वेगळा राहिला नाही तर अग्नी रूप झालो म्हणजे नामरूप झालो नाममय झालो आणि त्याच्यामुळं निर्भयतेने आनंदाचा उपभोग करतो. ही अवस्था नामचिंतनाने हरिकथेने प्राप्त झालेली आहे. आता त्याचा विस्तार सांगतो ऐका. 3 वर्ग जगात आहे. जगामध्ये 3 वर्ग आहे. देव संत आणि माणसं 3 वर्ग आहे. परत ऐका देव संत आणि माणसं. आता ऐका देवाचं जीवन उद्दिष्ट वेगळं संतांचं जीवन उद्दिष्ट वेगळं आणि माणसांचं जीवन उद्दिष्ट वेगळं. नाहीच कळलं तर सोपे शब्द असे देवाचा व्यवसाय वेगळा संतांचा व्यवसाय वेगळा आणि माणसांचा व्यवसाय वेगळा. नाहीच कळलं तर त्यापेक्षा सोपं देवाचा धंदा वेगळा संतांचा धंदा वेगळा आणि माणसांचा धंदा वेगळा. बर बर बर. आता देव कोणता धंदा करतो संत कोणता धंदा करतात आणि माणसं कोणता धंदा करतात त्याचं वाङ्मयामध्ये सप्रमाण वर्णन आलेलं आहे. सप्रमाण वर्णन आहे. देवाचा व्यवसाय देवाचं जीवन उद्दिष्ट देवाचा धंदा सांगताना असा धंदा सांगितला का युगानुयुग
निर्गुणातून सगुण साकार होणं, या मृत्यू लोकामध्ये नानाविध प्रकारचे अवतार धारण करणं, आणि इथं अवतार धारण करून आल्यानंतर काय करणं, दुष्टांचं निर्दालन, भक्तांचं रक्षण आणि धर्माची स्थापना, हा देवाचा धंदा. घेऊनिया चक्र गदा, 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 हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायावासी, भक्ता राखे पायावासी, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. तुकाराम महाराजांचं प्रमाण आलं. ऐका, देवाचे अनंत अवतार आहे. आता आपल्याला जनरली देवाचे 10 अवतार सगळ्यांना माहिती, काहींना वाचून, काहींना ऐकून, पण देवाचे 10 अवतार एकच्छ, मच्छ, वराह, अमुक ढमुक तमुक, हे जनरल 10 अवतार आपल्या सगळ्यांना माहिती. श्रीमद भागवतामध्ये त्याच्या 24 अवतारांच्या कथा आहे, 24 अवतारांच्या कथा आहे. आणि याच्याही पेक्षा त्याला अवताराची राशी म्हटले, अवताराची खान म्हटले, अनंत अवतार म्हटले. पण आता 1 मिनिट ऐका, 10 काय, 24 काय, अनंत काय, त्याच्या कोणत्याही अवताराचं चरित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा, तर देवाच्या कोणत्याही अवतारातल्या चरित्रात या 3च गोष्टी सापडणार, चौथी गोष्ट सापडणारच नाही. त्याच्या अवताराला येण्याला 3च गोष्टी कारणीभूत सापडणार, चौथं कारण सापडणार नाही. म्हणजे नाहीच, किती शोध घ्या, 3च कारण. भगवान स्वतः बोलले, अर्जुना यस्य त्रय कारणम अहम युगे युगे संभवामी. भगवान अर्जुनाला म्हटले, चौथ्या अध्यायात पाठ आहे सर्वांना, संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात, अर्जुना अहम युगे युगे संभवामी. अर्जुनाने विचारलं, किम कारणम, किम कारणम, युगायुगाच्या ठिकाणी तू अवताराला येतो, काय कारण, काय कारण, कोणत्या कारणाने, किम कारणम. भगवंतानी त्याला हे 3 कारण सांगितले, यस्य त्रय कारणम अहम युगे युगे संभवामी. पण यस्य त्रय कारणम, हे 3 कारण. कोणते 3 कारण, एक धर्मसंस्थापनार्थाय यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी, विनाशायच दुष्कृताम यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी, आणि परित्राणाय साधूनाम यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी, यस्य त्रय कारणम. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकोबाराय सांगतात, धर्माचं रक्षण, दुष्टांचं निर्दालन आणि धर्माची स्थापना, दुष्टांचं निर्दालन आणि भक्तांचं रक्षण, हा देवाचा धंदा. संत कोणता धंदा करतात तो आपल्याला पुढे सांगायचा आहे, त्याच्या पलीकडे माणूस आहे. आता मला असं वाटतं, माणसांचा धंदा कीर्तनात सांगत बसायची गरज नाही का, सांगावं लागेल, सांगावं लागेल. जन्माला आल्यापासून तर आजपर्यंत, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपी जाईपर्यंत काय काय धंदे चालतात, ज्याची त्याला चांगले कळतात. आपले आपले धंदे आपल्याला पाठच आहे. आणि त्याच्यामुळं माणसाच्या धंद्याचा विचार कीर्तनात करायची गरज नाही, काही उपयोगच नाही. कारण का, 1 मिनिट ऐका, शास्त्र असं सांगतं, ऐका बरं का,
शास्त्र असं सांगतं माणसानी तेच करावं. परत ऐका, माणसानी तेच करावं का जे केल्यानंतर काही प्राप्त होईल, जे केल्यानंतर काही पदरात पडेल, ज्याच्यामध्ये काही फळ असेल तर माणसानी ते जरूर करावं. पण जे केल्याने काही मिळणारच नाही, जे व्यर्थ जाणार आहे, ज्याच्यामध्ये फळच नाही, तर मग ते करा तरी कशा करता. विठ्ठल 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 विठ्ठल. परत करणं हा निरर्थक श्रम आहे. कोणता श्रम आहे हा? निरर्थक श्रम, म्हणजे व्यर्थ श्रम, काही उपयोगाचा नाही. ज्ञानोबाईंनी उदाहरण दिलं त्याला, कणू सांडोनी उपनीला कोंडा जायसा. ज्याच्यातून काहीच मिळत नाही ते करणं म्हणजे कसं करणं? कणू सांडोनी उपनीला कोंडा जायसा. दिवस सुगीचे होते, पीक सोंगायला आलं होतं, ज्वारी शेतकऱ्यांनी सोंगली, शेतामध्ये वाळवली, तिच्या पेंड्या बिड्या बांधल्या, ते सगळं आणलं, खळ्यावरती आणलं, खळ्यावरती आणल्यावर ते मोडलं, मोडल्यानंतर बिगर कणसाची ती वैरण होती, त्याची कडबा होता, त्याची वाळाई लावली, सगळं ते असं ज्वारीचे दाणे, त्याची रास ढीग तयार केला, त्याच्यावरती बैलांची पात फिरवली, मोगऱ्यांनी ते बाया लावून कुठलं, आता हे जुनं आहे बरं का, सगळं यांत्रिक युगातलं नाही, मोगऱ्यांनी ते कुठलं काढलं आणि आता त्याचं काय तयार झालं? दाणे झाले मोकळे. अहो बैलाची पात फिरवली, बाया रोजानी लावल्या, मोगरीनी ते कुठलं, त्याचं तयार झालं मदन, झाले दाणे, झाले मोकळे, गेले मोंड्याला. त्याचं काय झालं? मदन. आता आत्ताच्या काळात यांत्रिक युगातल्या लोकांना कळणं कठीणच आहे, पण त्याचं काय झालं? मदन म्हणजे काय? भुसकट बनग्या पण आणि धनवट धान्य पण. भुसकट बनग्या, धनवट धान्य यांचं मिश्रण, त्या दोघांच्या मिश्रणाचं नाव काय? मदन. आता आपल्याला काय करायचंय? भुसकट आहे ते खळ्याच्या बाहेर नेऊन टाकायचंय, भुसकट आहे ते खळ्याच्या बाहेर न्यायचं आणि धनवट धान्य त्याची रास तयार करायची. मग हुशार शेतकऱ्यांनी काय केलं? एक तिवा मांडला, तो तिव्यावर उभा राहिला, वाऱ्याचा झोत पाहिला, बायकोनी खाली पाठी भरून दिली आणि त्यांनी उपणायला सुरुवात केली. तर काय झालं? उपनीत होता तर वाऱ्यामुळं भुसकट होतं, ते उडत होतं, खळ्याच्या कुपाटीला जाऊन पडत होतं, धनवट धान्याची रास तयार होत होती. ज्ञानोबाईंची उभी पण आहे, दुसऱ्याचा अध्यायात आहे. ज्ञानोबाई म्हणतात भुसबीजी एकवट, उफणीता राहे धनवट, ते तर उडे तेच फलकट जाणू आले. ते फलकट उडत होतं, धनवटाची रास तयार होत होती, हा उपनीतच होता. तिथे 1-1.5 आणा आला, 1-1.5 आणा तिथं आला आणि तो त्या शेतकऱ्याला म्हटला हा. शेतकरी म्हटलं काय झालं? अरे काय झालं? अरे पण काय? तो म्हटला ज्याच्यात दाणे येते तर कोणी उपनील, ज्याच्यात दाणे येते कोणी उपनील म्हणजे शेतकऱ्याला कळालं नाही. तो म्हटलं तुला नेमकं म्हणायचं काय? तो म्हटला ज्याच्यात दाणे नाही ना ते बनगट उपण्यात खरी मजा आहे. मग शेतकरी म्हटलं लाव तिथं, त्या कुपाटीला लाव दुसरा टिवा आणला, त्यांनी तिथं टिवा लावला, बायकोला बोलून आणलं, चाल दे ग पाठी भरून. बायकोन डोकं फिर, तुला सांगितलं दे पाठी भरून. तामशी होतं, तापट होतं, बायको जास्त नादी लागत नव्हती. त्या बनगटाचं भुसकटाची पाठी भरून दिली आणि उपणायला लागला. आता ज्ञानोबाराय म्हणतात सांगा किती वर्ष उपनीत राहिला तर त्याला किती पाहिल्या दाणे होतील? निरर्थक, त्याला व्यर्थ श्रम म्हणा. कणू सांडवून उपनीला कोंडा जायचा. नाही कळलं तर दुसरं उदाहरण ज्ञानोबारांचं गोड आहे. काय ज्ञानोबाराय म्हणतात सांगा, राखुंडी फुंकिता काय दिपू लागे? एका जणाला जाळ तयार करायचा आहे, जाळ अग्नी निर्माण करायचा. त्यांनी काय केलं? चुलीच्या समोर राखेचा ढीग होता, गार मचक पडला होता, 100% अग्नी नामशेष होता, राखेचा गार ढिगारा होता. यांनी फुंकणी घेतली आणि त्या राखेचा ढीग फुकायला लागला. फू फू फू. किती फुकल्यावर जाळ भडकल? अरे उलट ती राख उडेल, अंगावर बसेल, अंग भुरकं होईल का जाळ होईल? मग नामशेष अग्नी झालेली राख फुंकणं निरर्थक. कणू सांडोनी उपनीला कोंडा जैसा निरर्थक. राखुंडी फुंकिता काय दिपू लागे निरर्थक. विठ्ठल
उदाहरण फार गोड दिलं, हे दोन नाहीच कळले तर तिसरं गोड आहे बघा. कोण? स्वप्नीची या घाये काय मरे साचे. एकाचं आणि एकाचं वैर झालं, वैरत्व झालं. पण आता काय झालं, एक अतिशय तापट होता, संतापी होता, तडतड्या होता, रागीट होता. पण ज्याच्या बरोबर वैर झालं ना तो एक, माझ्याकडे नका पाहू, मी काय सांगतो तेवढं ऐकावं कृपया कृपया. तो मात्र जाऊ दे, मी असं बोलतो, माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट होता. आता बरं आहे ना, असा उंचा पुरा धिप्पाड जबरदस्त होता. त्याच्यामुळे हे किडकिड होतं ना, याची हिंमतच नव्हती त्याच्या पुढे जायची. कारण त्यांनी एक मारली ना तर हे कुक सुद्धा म्हणणार नव्हतं, एका टोल्यात काम होणार होतं. त्याच्यामुळे हे पुढे जात नव्हतं. पण हा काय करायचा, असं साईटला जायचा, भिंतीच्या आड जायचा, झाडाच्या आड जायचा, असा बुळीत लपायचा आणि तिथूनच म्हणायचं पाहून घेईल, पाहून घेईल, पाहून घेईल, काटा काढील, सोडणारच नाही, पाहून घेईल म्हणायचं. आणि एक दिवस ते किडकिड त्या जाड्याला पाहून घेईल पाहून घेईल म्हणता म्हणता झोपलं आणि तो जाडा याच्या स्वप्नात आला. हा म्हटला बरं झालं, म्हटलं बच्चमजी जागेपणी तर तुझ्या पुढे येण्याचं डेअरिंग माझ्यात नाही, पण तू आता स्वप्नात आला, आता सोडित असतो का तुला, एका दगडात काम करीत असतो. पण यांनी भला मोठा दगड घेतला आणि स्वप्नामध्ये बरं का, आणि त्या जाड्याच्या डोक्यात घातला. मग तो जाडा काही मरल, त्याचं काही डोकं फुटल, त्याचं काही रक्त निघाल, त्याला काही टाके पडतील, काय जखम होईल, काय होईल त्याला. ज्ञानोबा रे म्हणतो, मारण्याच्या इच्छेनं एकामेकाच्या डोक्यात स्वप्नात दगड घालणं निरर्थक. स्वप्नीची या घाये काय मरे साचे. एक मिनिट ऐका, स्वप्नात दगड घालणं निरर्थक, राखुंडी फुंकणं निरर्थक, बुसकट उपणणं निरर्थक. नाही कळलं, या पुढं अजून एक सांगतो, आता तुम्हाला लगेच लक्षात येईल असं सांगतो. काय, एका जणाला हंडा सापडवायचा धनाचा, हंडा मिळवायचा आहे धनाचा. ऐकत राहा, एका जणाला हंडा मिळवायचा आहे धनाचा आणि त्यांनी उकरडा उकरायला सुरुवात केली न्हाव्याचा. सापडा, आता कळ, सापडत, सापडणार का, सापडणार का. किती उकरा, किती उकरा, जिज्ञासेला पेटून किती खोल उकरा, किती खाली उकरीत राहिला तरी एकच माल, केस केस केस. तुम्ही म्हणा गिरी महाराज का बरं असं, अहो त्याच्यात बाकीचं काहीच नसं, पिवळं पिवळं सापडेल कसं. आता सगळे उदाहरणं एक मिनिट डोळ्या पुढे आणा बरं का. आता कोणते ऐका, धनाच्या अभिलाषेनं न्हाव्याचा उकरडा उकरणं निरर्थक, मारण्याच्या अभिलाषेनं स्वप्नात दगड डोक्यात घालणं निरर्थक, ज्वाळेच्या अभिलाषेनं राखेचा ढीग फुंकणं निरर्थक, धनवटाच्या अभिलाषेनं बुसकट उपन्न निरर्थक. तसं काही लाभ प्राप्तीच्या इच्छेनं माणसाच्या जीवनाचा विचार करणं निरर्थक. विठ्ठल उद्योग सोडून द्या, देवाचा धंदा, धर्माचं रक्षण, भक्तांचं, धर्माची स्थापना, दुष्टांचं निर्दाळन, भक्तांचं रक्षण, देवाचा धंदा. माणसांची गोष्ट सोडून द्या. आता राहिला संत जीवनाचा भाव. संतांचा काय उद्योग आहे, संतांचा काय व्यवसाय, संतांचा धंदा काय. ऐका, जन्माला आल्यापासून तर निज धाम गमनापर्यंत अखंड आयुष्यभर अहोरात्र संतांचा फक्त एकच एक धंदा. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे
रात्रंदिवस दिन रजनी. आणि पुन्हा ऐका, चकार वापरलेला आहे. तुकाराम महाराजांनी देवाचा व्यवसाय सांगताना पण चकार वापरला. हाची धंदा करीतो, पण हाची चकार काय करतो? व्याकरण शास्त्रामध्ये वाक्यात वापरलेला चकार काय काम करतो? तर चकार हा अन्यांच्या दृष्टीनं व्यावर्तक असतो आणि एका करता निश्चयात्मक असतो. चकार इतरांची व्यावृत्ती करतो आणि चकार एकाचा निश्चय करतो. देवाचा धंदा सांगताना सुद्धा घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. आणि संतांचा धंदा सांगताना सुद्धा दिन रजनी, दिन रजनी हाची धंदा, हाच उद्योग, म्हणजे दुसरा उद्योग नाही. विठ्ठला तुकोबारांचा अजून एक अभंग फार गोड आहे. नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यात से नित्य ध्यात से गोविंदा, नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा, नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा. या अभंगाची सुरुवात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर जीवन जगण्याकरता सगळे माणसं कोण काय धंदा करतं, कोण काय धंदा करतो, कोण काय धंदा करतो, कोण व्यापार करतं, कोण नोकरी करतं, कोण शेती करतं, कोण कीर्तन करतं. याच्या करताच आहे ना सगळा राडा. तर हे नाही भरलं तर कोण झकमारी करीली? हे भरत म्हणून तर चाललंय ना महाराज. मग कोण काय करतं, कोण काय करतं? महाराज म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर जीवन जगण्याकरता प्रत्येक व्यक्ती काही ना काही कोण काय करतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, ऐका, कोणी काही करो, उदर भरणा करता, जीवन यापना करता कोणी काही करो, आम्ही मात्र एकच केलं, येवोनी संसारी, येवोनी संसारी, मी तो जाणे एक हरी, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यातशे गोविंदा. येवोनी संसारी, मी फक्त रात्रंदिवस एकच केलं, मी तो जाण तसे हरी, दुसरा उद्योगच केला नाही. आम्ही नवजो तया वाटा,
शिवजडेचे ना त्याच्यामुळे जमत विठाला अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा हा अभंग आहे ना याची सुरुवात तुकाराम महाराज म्हणतात व्यवहार मरू द्या शेती व्यापार आमकं ते मरू द्या अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा हरीला जाणण्याकरता देव प्राप्त करण्याकरता कोणी जप केलं कोणी तप केलं कोणी यज्ञ केला कोणी काय महाराज म्हणतात कोणी काही करू दे कोणी काही करू दे मी तो जाणे एक हरी मी तो जाणे एक मी दुसरा उद्योग जप नाही तप नाही भानगडच नाही हा महाराजांनी या अभंगात सांगितलं महाराज म्हणतात करोत तपादी साधने कोणी साधोती गोरांजने आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोटा पावोत आत्मस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती आम्ही न कोणी मुक्तीला उत्तम म्हणू दे कोणी आत्मस्वरूपाला प्राप्त करू दे कोणी काय करू दे कोणती पंचाग्नी साधन करू दे नाही तर कोणी काही करू दे मी तो जाणे एक हरी नेणे अनिक काही धंदा मज या कीर्तने विना नाही 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 कोणी काही जरी केली आचरणे कोणी काही केली आचरणे कोणी काही जरी केली आचरणे कोणी काही जरी केली आचरणे मज या कीर्तने विना नाही 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 कोणी काहीतरी केली आचरणे कोणी काही करू द्या मज या कीर्तने विन नाही याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे महाराज दीन रजनी हाची धंदा आणि आता ऐका नामस्मरण नामस्मरण हा ज्यांचा धंदा ठरला त्या संतांकडे तुम्ही कधीही बघा तर तो महात्मा नामस्मरणाशिवाय तुम्हाला रिकामा सापडणार नाही आता मी तुम्हाला स्टेप सांगतो त्याच्या स्टेप सांगतो ऐकत राहा काय जागा असला महात्मा जागा असला तरी नामस्मरण चालू एक झोपला तरी नामस्मरण चालू दोन स्वप्नात गेला तरी नामस्मरण चालू तीन सुषुप्तीत गेला तरी नामस्मरण चालू चार तुर्यगा समाधीत निर्विकल्प समाधीत गेला तरी नामस्मरण चालू आणि शेवट बघा मरून पडला तरी नामस्मरण चालू मरून पडला अचेतन देह पडला तरी सुद्धा त्या देहात नाम आता काही काही अतिशोक्ती मरून पडलेला कुठं नामस्मरण करत असतो का काय बोलता मग मी सांगतो ना तुम्हाला आपल्याकडे जगप्रसिद्ध उदाहरण आहे काय मंगळवेड्याची वेस कोसळली शेकडो कारागीर त्या दगडा मातीच्या ढिगाखाली सापडून दबून मेले त्याच्या चोखोबारायचा नंबर लागला देव शोक करू राहिला पंढरपुरात नामदेवरायांनी विचारलं देवा काय भानगड आहे भगवंतांनी सांगितलं नामा वाईट झालं बाबा काय झालं माझा अंतरंगातला भक्त चोखोबा वेशीच्या अपघातामध्ये गेला बाबा नामदेवरायाला थोडं वाईट वाटलं नामदेवराय हळहळले देव हळहळला शोकमग्न झाले देवानी नामदेवरायाला सांगितलं नामा एक काम करतो काय मंगळवेड्याला जाऊन तेवढ्या चोखोबाच्या अस्थी आणतो नामदेव महाराज म्हटले देवा कधी कधी तू असं बोलतो ना ऐकतच राहा भगवान म्हटले आता काय बोललो मी एवढंच बोललो अस्थी आणतो अरे मग तूच विचार करते तर काही एकटे चोखोबा गेले का शेकडो कारागीर गेले त्या ढिगाखाली हाडकांचा ढीग लागला आणि तूच सांग देवा एवढ्या सगळ्या हाडकांमध्ये हे चोखोबाचंच हाड आहे ओळखायचं कसं काय त्याच्यावर काही लेबल आहे का भगवान म्हटले नामा लेबल आहे पण एक लक्षात घे आमच्या कंपनीचं लेबल आतून असतं अंडरग्राऊंड असतं
बाकीच्या कंपन्यांचे लेबल बाहेरून राहतात आपल्याला बाहेरून लेबल पाहून माल ओळखा हे आमच्या कंपनीचा आहे हे बाहेरून लेबल आहे म्हणून कळतं पण आमचा जो पांडुरंग फॅक्टरीचा माल आहे ना याचं लेबल अंडरग्राऊंड असतं ते बाहेरून नसतं म्हणून तुम्ही फक्त त्याची माळ पाहून आणि त्याचा गण पाहून आणि त्याचं कीर्तन पाहून आणि त्याचं वाजवणं पाहून आणि त्याचं गाणं पाहून आणि त्याचं रामायण पाहून आणि त्याचं भागवत पाहून त्याला महाराज नका समजत जाऊ कारण ते बाहेर नसतं काही अंतरंगात असतं अंतरंगात अंडरग्राऊंड असतं बाहेरून जे दिसतं ते आत असतंच असं नाही आणि आत असतं ते बाहेरून पाहिल्याने दिसतंच असं नाही अंडरग्राऊंड आहे आतून आहे विठ्ठला विठ्ठला अडचण हीच आहे काय आपण किती हुशार असलो तरी आपल्याला अंतरंग जाणता येत नाही आपल्याला अंतरंग कळत नाही तुकोबारांचा अभंग आहे काय कळे जना अंतरीचे काय कळे जगाला अंतरंग कळत नाही आत कोण पाहत अरे तुमची माझी गोष्ट मरू द्या हो आपण सामान्य जीव आहे आपल्याला अंतरंग कळत नाही ते दापाचा अभंग पाठ केलेले माणसं आपल्यात आहे काय दम आपलं मरू द्या पण विद्वान पंडित ज्ञानी सर्वदर्शनाचार्य वेदांताचार्य त्यांना सुद्धा अंतरात पाहता येत नाही ही शोकांतिका आहे शास्त्र जाणणाऱ्यांना सुद्धा आणि त्या जनक राजाच्या सभेमध्ये हजारो पंडित बसलेले होते जनक राजाला प्रश्न पडला होता हे खरं का ते खरं उत्तर कोणी सांगत नव्हतं अष्टवक्र पंडित तिथं आले आता ते अष्टवक्र म्हणजे 8 जागी वाकडं त्यांचा देह कुरूप शरीर कुरूप 8 ठिकाणी असं वाकडं तिकडं शरीर त्यांचं आणि ते अष्टवक्र जनक राजाचं समाधान करण्याकरता त्या सभेत आले तर आधी सगळे पंडित त्याच्या कुरूप शरीराकडे पाहून उपेक्षेनं फिदी करून हसले तर अष्टवक्र पंडितांनी उपेक्षेने हसणाऱ्या त्या पंडितांना पहिला शाब्दिक टोला मारला कोणता अष्टवक्र पंडित त्या पंडितांना म्हणाले मला वाटलं होतं तुम्ही आत्मपरीक्षक असाल पण तुम्ही चर्मपरीक्षक निघालात मला वाटलं होतं तुम्ही आत्म्याचे परीक्षक असाल पण तुम्ही कातड्याचे परीक्षक निघालात कारण का 1 मिनिट ऐका अष्टवक्राचं शरीर वाकडं आहे अरे शरीर असू दे वाकडं पण त्याच्यातलं आत्मचैतन्य वाकडं आहे का शरीर वाकडं आहे म्हणून आत्मा वाकडा आहे का पण आत्मा आत आहे ना तो बाहेरून पाहताना दिसत नाही तुम्ही 1 मिनिट ऐका नदी असू द्या वाकडी तिकडी पाणी वाकडं तिकडं आहे का ऊस असू दे वाकडा तिकडा पण त्याच्यातली गोडी आणि रस वाकडा तिकडा आहे का ऊस डोंगा परी रस नाही डोंगा काय बोललाशी वरलिया रंगा नदी डोंगी परी तीर नाही डोंगा काय बोललाशी तसं अष्टवक्रच काय झालं ऐका ना एक पोरग ग्रॅज्युएट झालं पोस्ट ग्रॅज्युएट झालं नोकरी करता ऍप्लिकेशन करून थकलं नोकरी काही मिळालं 4-5 वर्ष झाले शेवटी ते वैतागलं आणि त्यांनी त्या फायली दिल्या फेकून आणि त्यांनी निर्णय घेतला आपली शेती जिंदाबाद डायरेक्ट आलं घरी बाप नेमक बाजरी पेरायला निघाला होता पांबर गाडी टाकली होती बी भरण घेतलं होतं गाडी झुपीत होता पोरगा आला तो दादा तुम्ही आता टेन्शन घ्यायचं नाही काम करायचं नाही तुम्ही आराम करायचा आता मी सगळं पाहणार शेतीचा कारभार मी पाहणार घेतला कासरा बापाच्या हातून गेला गाडीन पाबर घेऊन वावरामध्ये आता कधी आवतही हाकलेलं नाही डायरेक्ट साड्यावर मूठ लागला बाजरी पेरायला आता शेतीचं काम सुद्धा तंत्र येते असं कोणी शेती करेल तर मग कसं काय होईल आऊत हाकायचं तर ह्या मेराची त्या मेराला ह्या बांधाची त्या बांधाला आवताचं जे तास जाणार आहे ते असं सरळ गेलं पाहिजे का नाही सरळ गेलं पाहिजे खानदानी शेतकरी असतो ना त्याचे तास पहा तुम्ही असे सरळ तास हाकेत आता यांनी कधी आवतही हाकलेलं नाही बाजरी पेरायला लागला आणि त्याची ती पाबरी ना अशी साप खेळल्यावानी वाकडी तिकडी पडायला लागली दुपारपर्यंत पेरलं सगळं वावर होत आलं बापाला 4 वाजता वाटलं पोरग कसं काय पेरित म्हणून पाहावा बाप पाहायला आला
तर सगळे रोडच्या कडेला वावर सगळे तास अशी वाकडे तिकडे नागमोडी वाकडे तिकडे पडलेले. बाप त्याच्यावर चिडला. बाप त्याला म्हटला मूर्ख गद्या म्हटला बाजरी पेरतो का आत्या पाती खेळतो. बाप असं बोलला तर पोराला राग आला. पोरगा म्हटला बाकीचे पोरं गुटके खात हिंडू राहिले मी न सांगता काम करतो. बाप माझ्यावर चिडला. पोरगा बापावर चिडला. तो दिसत नाही का तुला बाजरी पेर राहिलो ना बाजरीत पेर. बाप म्हटला बाबा बाजरी पेरतो पण तास किती वाकडे पडले एवढे वाकडे तास राहतात का. आता पोरगा जादा शिकेल होतो. तो म्हटला दादा अरे तास जरी वाकडे झाले म्हणून काही कंस वाकडे होतील का. अरे बाबा तास होऊ दे वाकडं पण कंस वाकडे येतील का. तसं अष्टवक्राचं शरीर असू दे वाकडं पण आत्मतत्व वाकडं आहे का. पण ते आत आहे ना बाहेरून पाहणाऱ्याला दिसत नाही. नामा आमच्या कंपनीचं लेबल आत आहे. सांग ना देवा पाहायचं कसं जाणायचं कसं ओळखायचं. हा सांगतो ना काय जा तिथं केवढा ढिग असू दे हाड उचलायचं कानाला लावायचं. हाड उचलायचं कानाला लावायचं. ज्या हाडातून ध्वनी येईल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री ते हाड माझ्या चोखोबाचं. नामदेवराय गेले हाड उचललं काना लावलं हॅलो हॅलो नो रिप्लाय जाऊ द्या. हॅलो जय विठ्ठल हॅलो श्री विठ्ठल. हा मी तुम्हाला काय शब्द वापरला महात्मा. महात्मा मरून पडला तरी नामचिंतन चालू. त्याच्या अलीकडे या समाधीत गेला. समाधी म्हणजे काय सुखदुःख संवेदक चित्त उपादानी कारणात लीन होणं याचं नाव आहे समाधी. म्हणजे देहाचा संपूर्ण भाव नष्ट होणं याचं नाव आहे समाधी. आत्मस्वरूपामध्ये वृत्ती लीन होणं याचं नाव आहे समाधी. वृत्ती देहाकार न राहणं याचं नाव आहे समाधी. या समाधी स्थितीमध्ये जरी महात्मा गेला तरी नामस्मरण चालू. त्याच्या अलीकडे या सुषुप्तीत आला तरी नामस्मरण चालू. स्वप्नात असला तरी नामस्मरण मात्र चालू. विठ्ठला जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंगमणी पांडुरंगमणी पांडुरंग पांडुरंगमणी पांडुरंगमणी पांडुरंग ध्यानी
पांडुरंग मणी जागृती आणि पुढं काय स्वप्नी कोण महाराज ऐकू राहिले ना ऐकू राहिले ना ऐकू राहिले का नाही ऐकू राहिले ना ऐका ना मग अहो, अहो. स्वप्न जरी पडलं तरी पांडुरंग स्वप्नात सुद्धा पांडुरंग विचार करण्यासारखं आहे की नाही हा? महाराज एक मिनिट ऐका आपल्याला पण स्वप्न पडत नाही असं नाही पण कधी आलंय पांडुरंग स्वप्नात हा एवढे कीर्तनं चालतात एवढे सप्ते होतात गावगाव सप्ते होतात स्त्री पुरुष असे रंगून जातात कीर्तनात असा भाविकपणा काय रंगून पण मला सांगा कीर्तनातून घरी गेला कपडे काढले पाणी प्याला आणि झोपला आणि जेच झोप लागली जेच कीर्तन स्वप्नात आलं सकाळ झाली पण कीर्तन असं कधी स्वप्न पडलं कोणाला कीर्तन कोणाच्या स्वप्नात आलं कधी टाळ पकवात पेटी आली फार तर नाद येईल टिंग 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 कधी नाथाचं मंदिर आलंय कोणाच्या स्वप्नात कधी आळंदीचं मंदिर पांडुरंगाचं मंदिर आलंय कोणाचे कधी अयोध्येचं राम मंदिर आलंय कोणाच्या स्वप्नात कधी चंद्रभागा इंद्रायणी पडलंय कधी असं स्वप्न दिंडी चालली पंढरपूर अरे दिंडीत घरी राहणाऱ्यांच्या दिंडी स्वप्नात येत नाही ते मरू द्या दिंडीतल्यांच्या तरी दिंडी स्वप्नात येते का माणसं इथून महिना पायी पायी चालत चालत पंढरपूरला जातात तिथं 8-10 जण एका खोलीमध्ये राहतात दिवसभर फिरला दमले थकले रात्री 10-11 वाजता खोलीवर आले फराळ केलं झोपले आणि झोपल्यानंतर सगळ्यांच्या आटपाट दमले ना पडल्या झोपले आणि घोरायला लागले आणि रात्री 1:30-2 वाजता एका जणाला स्वप्न पडलं वासरू लागलं प्यायला वासरू सुटलं वासरू लागलं प्यायला अहो ते स्वप्नातच असं आरबळ त्याच्या वरडण्यानी सगळे 7-8 झोपलेले तट उठले सगळे आणि ते हौशा मग त्याला हलवलं चिमटे घेतले माधू काय रे तो वासरू प्यायला लागले रे पंढरपुरात अरे डोराळ कुठं तुझं खळ कुठं गोठा कुठं तू कुठं पंढरपुरात म्हणजे महाराज दिंडीत पायी गेला आणि पंढरपूर मध्ये जरी जाऊन झोपला तरी इथलीच काळी गायन बांड वाचरू तिथं स्वप्नात येतं काय गंमत महात्म्यांच्या जीवनाचा विशेष काय जागृती पांडुरंग स्वप्नी पांडुरंग स्वप्नात असले तरी नामस्मरण चालू या अलीकडं झोपले तरी सुद्धा नामस्मरण चालू गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद सामनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आशनी म्हणजे जागेपणी आणि शयनी गोविंद आशनी गोविंद शयनी गोविंद जागेपणी गोविंद झोपले तरी गोविंद एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शयनी
आणि तुम्हाला एक सांगतो, ऐका बरं का. काय ऐका, जागेपणी सगळेच रामराम म्हणतील, जागा असताना सगळं जग रामराम म्हणेल, पण सगळ्यांचा रामराम हे रामासाठीच असेल असं मात्र नाही. राम राम तो सब कुछ कहे, ठग ठाकूर और चोर, सगळेच राम राम म्हणतील. पण तुम्हाला एक सांगतो, झोपेतून जे व्यक्त होतं, झोपेतून जे प्रगट होतं, ते मात्र सत्यच स्मरण असतं, त्याच्या डुप्लिकेट. आता जागेपणी ढोंग असू शकतं, सोंगही करतात माणसं, सोंगही करतात, ढोंग करतात, आणि सोंगे छंदे काही देव जोडे आईशे नाही. जागेपणाचं भजन, जागेपणाचं स्मरण कदाचित ढोंग बनावट असू शकतं, पण झोपेतून जे येतं ते बनावट असूच शकत नाही, ते खोटं असूच शकत नाही. सत्य तेच बाहेर पडतो झोपेतून. विठ्ठला विठ्ठला त्या नानासाहेब पेशवे होते पुण्याला. नानासाहेब फार बुद्धिमान होते, हुशार होते, चाणाक्ष. त्या नानासाहेबांच्या दरबारात एक आला फिरस्ता, जगातल्या सगळ्या भाषा, जगातल्या बरं का, सगळ्या भाषा अवगत. आपण जसं फाड 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 न चुकता मराठी बोलतो, न अडखळता, तसं कोणती भाषा न अडखळता फाड 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 बोलायचा, सराईत तरबेज. तो नानासाहेबांच्या दरबारात आला, सगळ्या भाषा फाड 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 बोलला, आणि तो म्हटला, नानासाहेब काय याच्यातली माझी मातृभाषा कोणती ओळखून दाखवा. ओळखलं तुम्ही ते बरोबर, जर ओळखलं तर मी मरेपर्यंत तुमच्या दरबारात बिगर पगारी नोकर, आणि न ओळखलं तर मग हरलो असं प्रमाणपत्र मला द्या, मी पुढच्याला हरवायला जातो. अनेकांना हरून आलो हे त्याचे प्रमाणपत्र. ओळखणंच अवघड होतं. पण तुम्हाला सांगतो, ते नानासाहेब होते. नानासाहेब म्हटले, भल्याग्रस्ता, तुझी मातृभाषा ओळखायची इतकंच ना, एक काम कर. काय पांथस्ता, चालून चालून दमलाय, श्रमलाय, प्रवास झालाय तुला, तू एक काम कर, आता जरा हातपाय धू, विश्रांती घे, दूध वगैरे पे, संध्याकाळचं जेवण कर, रात्रीचा मुक्काम कर, सकाळी उठ, आंघोळ कर, अंडी काटो, दूध वगैरे घे, आणि सकाळी तू निघाला का हरल्याचं प्रमाणपत्र देतो. आता अनेकांना हरवलं, माझ्यासारख्याचं काय पाड, देतो सकाळी. त्याला पटलं, दमलेला होता, थकलेला होता, सेपरेट महालात व्यवस्था केली, हातपाय धुतले, फ्रेश झाला, दूध वगैरे पिला, रात्री त्याच्या आवडीचा स्वयंपाक झाला, 2 घास जादाची जेवला, पडल्या पडल्या झोपला. थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी होती, टेम्परेचर -पॉईंटला आलेलं होतं, खूप अशी कडाका होता, आणि त्या गाढ झोपला. नानासाहेबाला झोपच नाही, आणि 2-2:30 वाजता भर झोपेत डरावडूर घोरत होता. त्या भर झोपेत नानासाहेब गेले, आणि माठातलं राजनातलं बर्फासारखं थंडगार प्राणी तांब्याभर घेतलं, हातात घेतलं, आणि त्याच्या तोंडावर शिंपडलं. अचानक इतकं गार पाणी थंडीच्या दिवसात अंगावर पडलं, त्याची झोप चढली. कोण 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 पाणी पडलं, पाणी झोप, आणि ज्या बराळला आणि कूस बदलली झोपला, आणि ज्या भाषेत तो बराळला ती त्याची मातृभाषा. नानासाहेब गेले, झोपले. सकाळी हा उठला, आंघोळ झाली, नित्यनेम आटोपला, दूध वगैरे घेतलं. नानासाहेब दरबारात होते, दरबार भरला होता. नानासाहेब काय द्या हरल्याचं प्रमाणपत्र. आणि मग त्या दरबारात नानासाहेबांनी सांगितलं, भल्याग्रस्ता, आमकी आमकी तुझी मातृभाषा आहे. आणि बरोबर तीच मातृभाषा निघाली. तो म्हटला, नानासाहेब तुम्ही ओळखलं कसं ते सांगा. नानासाहेब म्हटले, म्हणजे तो रीत कोणती वापरली ते सांगा. नानासाहेब म्हटले, तुला उत्तर मिळालंय ना. तो म्हटला, हो, मग आम्ही रीत कोणती वापरू, तुम्ही डळा निघा, पा पुढचा प्रवास बघा, आम्ही रीत कोणती. तो म्हटला, नाही, दुसऱ्यावर प्रयोग करायची वेळ आली तर मला रीत ज्ञात पाहिजे, मला रीत माहिती पाहिजे. रीत कोणती वापरली, रीत फार महत्वाची राहते. विठ्ठला तुम्हाला अजून एक गंमत चालतं सांगतो. जुन्या काळात हे व्यापारी लोक घाटाच्या खाली मुंबईला जायचे, व्यापार करायचे, आणि ते पैशाचे गड्डे आहे ना कमरेला बांधून आणायचे, किंवा असं कोटाच्या खिशात. तेव्हा काही व्यवस्था नव्हत्या, पायी प्रवास राहायचा, आणि ती गावगाव मुक्काम करीत यायची. एक शेठजी मुंबईहून लाखो रुपयाची गड्डी सोबत घेऊन मुंबईहून निघाला. एका मवाल्याने पाहिलं
आणि त्या मवाल्याने त्या शेटजीचा पाठलाग केला. पण शेटजी हुशार होता, चाणाक्ष होता, त्यांनी ओळखलं हे भामटं आहे, पैसे चोरायला आलं. पण शेटजीने त्याला ओळखलं असं दाखवलं नाही. त्याच्याशी गळ्यात हात घातला, मैत्री वगैरे केली. दोघं दिवसभर बरोबर प्रवास करायचे. मग रात्री एखाद्या गावात थांबायचे. ज्या गावात थांबले शेटजी काय करत त्या गड्डीतूनच असे पैसे काढायचे, त्याच्याकडे द्यायचे. तो डाळ तांदूळ आणायचा, 3 दगडात चूल करायचा, खिचडी करायचा, 2 जण खायचे. तो भांडे कुंडे घासायचा, पालथी वगैरे मारून ठेवायचा. शेटजी पानात चंची काढायचा, त्याला पान सुपार द्यायचा, दोघं पान बिन खायचे, गप्पा टप्पा मारायचे. आणि मग झोपायच्या टायमाला शेटजी उठायचे, लगवेला जाऊन बाहेर लगवेला जायचे आणि येऊन आणि मग शेटजी अंथरुणावर येऊन बसले का हे भामटं उठायचं, ते लगवेला जायचं. आणि तो लगवेला गेला का शेटजी आपल्या खिशातली गड्डी काढायचा आणि त्याच्या उशीखाली ठेवायचा, त्या त्याच्या उशीखाली ठेवून शेटजी आरामशीर झोपायचा. आणि शेटजीला झोप लागली, गाढ झोप लागली का ते चोरटं उठायचं आणि झांबला झांबली करायचं, चापला चापली करायचं. त्या शेटजी उशाकडून पाय, पाय तिकडून पाय, डावीकडून पाय, उजवीकडून पाय, कोपरीची घ्या पाय, शर्ट घ्या पाय, कोटच्या खिशात पाय, वरच्या खिशात पाय, खालच्या खिशात पाय, आतल्या खिशात पाय, मधल्या खिशात पाय, बाहेरच्या खिशात पाय, इकडं पाय. अहो ते चाफलता 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 पार दिवस उगवायचा, पण त्याला नोटा काही सापडतच नव्हत्या. आणि शेटजी उठायचा टाइम झाला का ते चोरटं ते डबडं घ्यायचं, लोटा घ्यायचं, संडासला निघून जायचं. ते संडासला गेलं का मग शेटजी त्याच्या उशी खालची गड्डी काढायचा, आपल्या खिशात टाकायचा, चालली दिंडी पुढच्या गावाला. महाराज महिनाभर एकत्र प्रवास केला, पण शेटजीनी ताकाला तूर नाही लागून दिली, मेळच नाही लागून दिलं. महिनाभर प्रवास केला. शेवटी त्या चोरट्याचं गाव आलं डोराळ. डोराळ्यात आल्यावर तो म्हणे शेटजी काय हे माझं गाव आणि हे माझं घर नाही. शेटजीचं गाव आलं. शेटजी म्हटलं बाई हे माझं गाव, हे माझं घर. एक काम कर म्हटलं काय आता दुपारचं जेवण कर आणि मग तुला पुढं जिकडे जायचं तिकडे जाय. तो म्हणे हा जेवतो. पण शेटजी म्हणे काय पण? तो म्हणे मी मुंबईचा मावाली आहे. शेटजी म्हणे मी घाटाच्या खालीच ओळखलो होतो. ओळख बोलले कसं काय मी? शेटजी म्हणे बोलायचं काय का मी तुझं तू चालू होतं, माझं चालू होतं. तो म्हटला शेटजी आजपर्यंत ज्याच्या मागं लागलो त्याच्या गड्ड्या उपसूनच पळालो. आयुष्यात तुम्हीच असे गुरु भेटले. दिवसात नोटा दिसायच्या आणि रात्री किती कसून झडती घ्या सापडतच नव्हतं. रीत कोणती वापरली तेवढं सांगा. शेटजी म्हणे भाऊ मी सुखरूप पोचलो ना, रीत कोणती वापरू तू निघ, तू तुझं पाय. तो म्हटला नाही मला रीत माहिती पाहिजे. शेटजी रीत कोणती वापरली तेवढं सांगा. शेटजी म्हटलं रीत सोपी आहे. काय? रात्री झोपायच्या अगोदर तू उठून लगवेला गेला की मग माझ्या खिशातली गड्डी काढायचो आणि तुझ्या उशी खाली काय माझ्या उशी. शेटजी म्हटले मला माहितीये तू किती तपासलं तर मला पाहशील, तुझं तू कशाला पाहशील. आणि सकाळी उठून तू संडासला गेला का मी गड्डी खिशात टाकायची चालली दिंडी. तसा हा म्हटला नानासाहेब रीत कोणती वापरली तेवढं सांगा. नानासाहेब म्हटले भल्याग्रस्ता रीत एकदम सोपी आहे. काय? भर झोपेत तुझ्या तोंडावर थंडगार पाणी शिंपडलं, तुझी झोप चढली आणि चढलेल्या झोपेत तू ज्या भाषेत बोलला ती तुझी मातृभाषा. कारण एक मिनिट ऐका, शिकलेली भाषा बोलण्याकरता शिकलेली भाषा बोलण्याकरता बनावट भाषा बोलण्याकरता अवधानाची गरज असते. मातृभाषा बोलण्याकरता अवधानाची गरज नसते. अनावधानात सुद्धा जी बाहेर पडते ती मातृभाषा. मला तुम्हाला काय बोलायचंय, झोपेतून जे व्यक्त होतं सत्य जे असतं तेच बाहेर पडतं. डुप्लिकेट खोटं झोपेतून बाहेर येतच नाही. संतांचं महात्म्यांचं झोपेतलं नामस्मरण हे सत्य सत्य नामस्मरण. मग परत ऐका, मरून पडले तरी नामस्मरण चालू, समाधीत असले तरी नामस्मरण चालू, सुषुप्तीत असले तरी नामस्मरण चालू, स्वप्नात असले तरी नामस्मरण चालू, झोपले तरी नामस्मरण चालू आणि जागे असले तर अखंड नामस्मरण चालू. त्याच्यामध्ये खंड नाही. विठ्ठला सकाळी दिवस की राती अखंड लागली ते ज्योती. आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा, वर्णू मी किती तया सुखा.
दिवस कळत नाही. अखंड लागली शे ज्योती अखंड अनुसंधान, रात्र न कळे दिवस न कळे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 चिंतन आपण करत होतो. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत हे. रात्र न कळे दिवस न कळे, रात्रंदिवस न कळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती अखंड नामस्मरण. मी का बोललो ऐका. रात्रंदिवस अखंड नामस्मरण हा आहे संतांचा धंदा, हा संतांचा उद्योग आहे. कधी पहा, कधी तुकोबारायांच्या बाबतीतच बघा तुम्ही, कधी पहा, कधी उठले की घोराड्या भंडारा, भामचंद्र नामस्मरण, दुसरा उद्योगच नाही महाराज. विठ्ठल ऐका बर का. देहू गावातल्या लोकांचं तुकोबारायांकडे लक्ष गेलं. तुकोबारायांना काही लोकांनी भेटून विचारलं, महाराज संसाराकडे तुम्ही बघत नाही, बायका मुलांकडे बघत नाही, घरादाराकडे बघत नाही, खाण्यापिण्याचं बघत नाही, कामधंदा काही करीत नाही, दोन पैसे तुम्ही कमवित नाही, शेतीवाडी नाही, उद्योग नाही, सगळं तुम्ही मोकळून दिलं आणि आम्ही तुमच्याकडे पाहतो. कधी बघावतो घोराड्या भामचंद्र भंडारा अखंड नामस्मरण, कधी पावतं नामस्मरण, उठले का नामस्मरण, बसले का नामस्मरण, झोपले का नामस्मरण, अखंड नामस्मरण. कधी पावतं तुमचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. मग लोकांनी विचारलं, महाराज अरे प्रपंचाची किंचित काळजी न करता सदा सर्व काळ तुम्ही भगवंताचं चिंतन करता, याच्यातून तुम्हाला काही भेटतं का? लोकांनी काय विचारलं, ओ काम करून करून आम्ही मरायला आलो राव आणि तुम्ही काहीच काळजी नाही, कधी पावतं नामस्मरण, मग याच्यातून तुम्हाला काही मिळतं का? आता हे सुद्धा विचारणं कसं आहे सांगू का. एका जणाने किराणा दुकान टाकलं, छोटी टपरी टाकली होती, 4-5 वर्ष मग त्याचं मोठं दुकान झालं, 2-3 मजले घर बांधलं त्यांनी, 4 चाकी गाडी घेतली आणि एवढा सगळं त्या किराणा दुकानावर प्रपंच वाढवला. मग 1-1.5 आला आणि त्याला म्हटला, हे 4-5 डबडे घेऊन बसला, याच्यातून तुला काही भेटत गाडी? तो दुकानदार म्हटला, कधी तांब्या घेऊन तुझ्या घरी जेवायला आलो घरी? हा म्हटलं का, अरे काहीतरी भेटतं म्हणूनच मी करतो ना. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराची आस मोकलून बायका मुलं घरदार सगळं सोडून अखंड नामस्मरण करतो. काहीतरी मिळतं म्हणूनच करतो ना. अरे काहीच मिळालं नसतं तर विनाकारण कोण करील? मिळतंय म्हणूनच करतो ना. मग महाराज तेच संसाराची किंचित काळजी न करता सर्व काळ नामस्मरण करता, याच्यातून तुम्हाला काय मिळतं ते आम्हाला जाणायचंय, तेच जाणायचंय. नेमकं तुम्हाला याच्यातून मिळतंय तरी काय? आणि मग तुकोबाराय उत्तर देतात, ऐका काय, ऐका.
महाराज म्हणतात जगाच्या बाजारात जे तर कुठंच मिळत नाही. परत ऐका, जगाच्या बाजारात जे तर कुठंच मिळत नाही आणि ज्याच्याशिवाय मानवी जीवनात काही धकूच शकत नाही असं जीवनावश्यक समाधान सदा नामचिंतनानी नामघोषानी हरिकथेनी आम्हाला मिळतं. आणि म्हणून आम्ही सगळा संसार सोडून अखंड भगवंताचा नामघोष करतो. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. नामस्मरण केलं, भगवंताची सदा कथा केली तर या नामस्मरणाने हा हरिकथेनी काय मिळतं? महाराजांनी उत्तर दिलं, ज्याच्याशिवाय जीवन धकूच शकत नाही आणि जगाच्या बाजारात जे तर कुठंच मिळत नाही असं जीवनावश्यक समाधान नामचिंतनानी हरिकथेनी जीवाला प्राप्त होतं. तेने सदा चित्ता समाधान, तेने चित्ता सदा समाधान. त्यांनी चित्ताला, एक मिनिट ऐका महाराज, प्रपंचामध्ये शब्दस्पर्श रूप रस गंध याच्यामध्ये जीवाला समाधान देण्याचं सामर्थ्यच नाही. हा भाग आहे. वेदांताचं चिंतन तेच आहे, शास्त्राचं चिंतन तेच आहे, संत वाङ्मयाचं चिंतन सर्वांचं एकमतानी चिंतन आहे, एकमतानी चिंतन आहे. विठ्ठल मुळात तुम्हाला एक मिनिट ज्ञानोबराई मित्र असं म्हटलं, ऐका ऐका, जगाच्या बाजारात समाधान मिळत नाही हा शब्द मी वापरला ना, त्याचं उत्तर ज्ञानोबराईंनी गोड दिलं. काय? ऐका, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची ये श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. अभाव सांगितला. वेदांतानी अभावाचं चिंतन केलं. त्या अभावाच्या चिंतनात एक आत्यंतिक नावाचा अभाव आहे. आत्यंतिक अभाव. आत्यंतिक अभाव म्हणजे जे अजिबात नसणं, ज्याचं अस्तित्व कणभर सुद्धा नाही, जे नाही म्हणजे नाहीच, याला म्हणतात आत्यंतिक अभाव. त्याला उदाहरण शैशशृंग.
शेषशृंग वेदांतात उदाहरण काय शेषशृंग सशाचे शिंग आत्यंतिक अभाव नाहीच. आणि मग एक मिनिट ऐका तसं मृत्यूलोक आणि समाधान यांच्यामध्ये आत्यंतिक अभाव आहे. मृत्यूलोकामध्ये समाधान नावाची गोष्टच नाही महाराज. अभाव सिद्धी करताना अनुभवांनी उदाहरण वापरलं काय कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या ऐका विस्तवाचा अंथरुण आणि झोप एकत्र राहील का? विस्तवाचं अंथरुण आणि झोप एकत्र राहतील का? आरामशीर झोपायचं आणि विस्त्याचं अंथरुण केलं आणि विस्त्याच्या अंथरुणावर झोपलो असं शक्य आहे का? विस्त्याच्या अंथरुणावर सुखाची झोप येऊच शकत नाही. आणि ज्याला झोपायचं असेल त्यांनी पुन्हा उठायची इच्छा ठेवायची नाही कारण झोपला तू संपला. विस्त्याच्या अंथरुणाने झोप याच्यात जसा आत्यंतिक अभाव आहे विस्तवाच्या अंथरुणाच्या ठिकाणी झोप नाहीच. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही एक मिनिट ऐका. कसाही झोपाळ्या असू द्या मी काही शब्द बोललो कसाही झोपाळ्या असू द्या विस्तवाच्या अंथरुणावर झोपू शकतो का? कसाही म्हणजे झोपाळ्यांचे सुद्धा प्रकार आहे महाराज. ते लय गमती आहेत. आपण काही काही असे झोपाळे आपण जसे हरिनाम सप्ते करतो ना तसं काही काही निवळ झोपायचा सप्ता करतो. एकदा झोपला का काला करूनच उठतो. 8 दिवस मध्ये संडास नाही लघवी नाही पाणी नाही जेवण नाही काय नाही काय नाही. एकदा गोधडीत घुसला का घुसला उठतच नाही. एक जण मुंबईमध्ये होता आणि दिवाळीची 5 दिवसाची सुट्टी मिळाली. आनंद झाला त्याला. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी सुट्टी मिळाली बोनस मिळाला. बोनस घेऊन घरी आला. बोनस बायकोकडे दिला आणि तिला म्हटलं बाई दिवाळी बोनस आणि तू. आणि त्यांनी काय केलं टाकलं आथरून घेतलं झोपून महाराज. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रात्रीचा जेवण करून झोपला. सकाळी उद्या दुसऱ्या दिवस लक्ष्मीपूजनाचा तो उठलाच नाही. 10 वाजले 11 वाजले 12 वाजले 2 वाजले 4 वाजले 5 वाजले. त्या बाईनी सगळे घरदार झाडले आकाश दिवा लावला साडा समोरची गेलो रांगोळ्या काढल्या. 3 नवी साडी नेसली पोरांना नवे कपडे घातले. पूर्ण वर्णाचा स्वयंपाक केला. गोड धोडा स्वयंपाकाला लक्ष्मी पूजली. पोरांनी फटाके फोडले लक्ष्मीपूजन केलं आणि ते लक्ष्मीला निवद दाखवला. पोरं जेवले बायको जेवली. तो उठलाच नाही. ती रात्र संपली. दुसरा दिवस उगवला दिवाळीचा पाडवा बलिप्रतिपदा आहे का नाही. दिवाळीचा पाडवा काय करावं लागतं या दिवशी नाही माहिती. बरं ओवाळावं लागत. हां कोणी कोणाला बहिणीने भावाला बहिणीने भावाला ओवाळायला तो भाऊबीज आहे. अरे मग बलिप्रतिपदा हा तुम्हाला काय ओवाळते नाही का दरवर्षी? तुम्ही लई टुळू टुळू पाहू राहिले. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं त्या दिवशी. पत्नीनं पतीला ओवाळत तिचं सौभाग्य चिरायू बनतं. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं पण ती काय हा काही उठलाच नाही महाराज. तिने त्याची वाट पाहिली तो काही उठना. शेवटी आता काय करायचं मग तिने टेबलावर फोटो मांडला. आता काय करणार काय हो करणार काय महाराज. केला पाडवा साजरा. दुसऱ्या दिवशी भाऊबीज. एकुलता एक भाऊ तिला माहेरी जायचं. तो काही उठाना. रात्री झोपली. भाऊबीजी सकाळी उठली आंघोळ पांघोळ केली नाश्ता पाणी केला. पोरांना सगळं शेव चिवडा लाडू करंजा सगळं नाश्ता पाणी झाला. तिने साडी बदलली. पोरांना कपडे घातले. तिने 2-3 साड्या घेतल्या. पोरांचे ड्रेस घेतले. बॅग भरली. भावाला शेव चिवडा लाडू करंजा अनरसे शंकरपाळे दबा दबा के खाओ भाई असा माल सगळे डबे भरून घेतले. सगळं ते पिशव्या बाहेर काढल्या बॅग बाहेर काढली. हाजी तो झोपला तिथं गेली. याचं शर्ट पाहिला खिशातून पाकिट काढलं. त्याच्यातून प्रवास खर्ची भावाला काही प्रेझेंट करायला थोडे पैसे घेतले आणि बाहेर पडायचं. पोर बाहेर होत. तिने त्याला हलवलं जागे केलं. ती म्हणे ऐकलं का मी काय म्हणते ऐकलं का? ऐकलं का मी चालले माहेरी. आज जाईल. आजची रात्र मुक्काम करील. उद्या दुपार निघल संध्याकाळपर्यंत येईल. तुम्हाला जाग आली तर उठा आंघोळ पांघोळ करा. जर्मलच्या डब्यात लाडू आहे. पत्र्या डब्यात चिवडा आहे. स्टीलच्या डब्यात शेव आहे. घ्या खा मी चालले. म्हटलं बर म्हटलं. तू झोपला आणि ती गेली महाराज. पोरांना घेऊन गेली. माहेरी गेली. माहेरी आई भेटली बाप भेटला. काळी सुपा एवढं झालं. भावाला भेटली. बाकीच्या बहिणी आल्या. भावाला ओवाळलं. रात्री सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी झाल्या. रात्री जेवले सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी पूर्ण वर्णाचा स्वयंपाक झाला. दुपारी 2 वाजता जेवण केले आणि तिकडून 4 वाजता निघाली. 7 वाजता घरी आली आणि दारू उघडच ना महाराज. दाल ढकलूमध्ये गेली तर हा महात्मा झोपलेलाच. तिने त्याला हलून जागे केलं. तर अहो मी काय म्हणते ऐकलं का? तो तुला सांगितलं ना जाऊन ये.
मी तुम्हाला का बोललो, मला काय सांगायचंय ऐका. असाही पकाट झोपाळ्या असला तरी तो विस्तवाच्या अंथरुणावर झोपू शकतो का? झोपू शकत नाही का? विस्तवाचं अंथरुण आणि झोप याच्या जसा आत्यंतिक अभाव तसं मृत्यूलोक आणि समाधान यांचा आत्यंतिक अभाव. वेदांत सांगतो, तत्वज्ञानामध्ये सिद्धांत असं सांगतो, अभाववान वस्तूची प्राप्ती प्रयत्नाला सुद्धा शक्य नाही. प्रयत्न किती गाढा करा, भगीरथ प्रयत्न करा, पण अभाववान वस्तू प्रयत्नाने सुद्धा मिळू शकत नाही. मी तुम्हाला वेदांतातले 1-2 शब्द, आता वेदांत सांगू नाही कारण तू सामान्यांना कळत नाही म्हणून आपण बोलत नाही, पण 1-2 शब्द सांगतो. घुसले डोक्यात तर पा घालून. ख पुष्प नाहीच आहे, मिळेल का? वंद्यापुत्र नाहीच आहे, मिळेल का? शुक्ती रजत नाहीच आहे, मिळेल का? मृगजळ नाहीच आहे, मिळेल का? शशशृंग नाहीच आहे, मिळेल का? काश्मीचं तूप नाहीच आहे, मिळेल का? स्तनू पुरुष नाहीच आहे, मिळेल का? पण याआधी सारं तुम्हाला कळेल का? ते महत्वाचं आहे. ख पुष्प, ख पुष्प म्हणजे आकाशाला फूल नाहीच आहे. वंध्यापुत्र, वांजबाईला पोरगा नाहीच आहे. शुक्ती रजत म्हणजे त्या शिंपल्यावर चांदीचा भास होतो, मग शिंपल्याच्या ठिकाणी चांदी नाहीच आहे. स्तनू पुरुष नाहीच आहे. शशशृंग, सशाला शिंग नाहीच. अरे जे नाहीच आहे त्याच्याकरता किती प्रयत्न करा ते मिळू शकत नाही. तसं या मृत्यूलोकाच्या बाजारात समाधान नावाची गोष्ट नाही. मग जे तर या जगामध्ये मिळत नाही आणि ज्याच्याशिवाय जीवन धकूच शकत नाही असं जीवनावश्यक समाधान प्रभूच्या सदा चिंतनाने मिळतं, प्रभूच्या कथेने आम्हाला मिळतं. आणि म्हणून आम्ही काय करतो, प्रपंचाची आस सोडून सदा नामघोष करतो, सदा हरिकथा करतो आणि करीतच राहू म्हणून सदा नामघोष करू हरिकथा. आणि कशा करता करू, तर त्याचं कारण आहे तेने सदा चित्ता समाधान. त्यांनी चित्ताला सदा समाधान मिळतं, तो ब्रह्मानंद प्राप्त होतो. तो आनंद, ते सगळे सुखाचे अलंकार अंगावरती परिधान करून प्राप्त आनंदामध्ये निर्भयतेने आम्ही राहतो. सर्व सुख ल्याहो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आणि त्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीचा परिणाम आता आम्ही कोण आहोत, आम्ही कुठं आहोत, काय व्यवहार चालला काही कळत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा. तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का, सदा नामचिंतन करून 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 काय झालं, आता नाम आणि नामधारक वेगळा राहिला नाही. मग काय झालं, तर आम्ही नामरूप झालो. काय त्या वेगळे उरले अनेक. वैकुंठ नायक जया कंठी, कंठी धरला कृष्णमणी. आता तो आमच्यातच आला, आम्ही त्याच्यात आलो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप,
भगवान श्री परमात्म्याची कृपा, साधू संतांचं ऐका 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 ओ ऐका 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 2 मिनिटं 2 मिनिटं गडबड ना करू तिकडे वाढणार आहे बरं ए 2 मिनिटं भगवान श्री परमात्म्याची असीम कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, वैकुंठवासी परमपूज्य श्री हरिभक्ती परायण सखाराम बाबा ना जाधव, सखाराम बाबा जाधव आणि वैकुंठवासी श्री हरिभक्ती परायण परमपूज्य चंद्रभान महाराज चौधरी या संतद्वयांची सत्प्रेरणा, अनमूल्य मार्गदर्शन, आदरणीय श्री रामानंद स्वामी महाराज यांचं मार्गदर्शन, समस्त ग्रामस्थ मंडळी डोराळे गावातील सर्व पुरुष भाविक, सर्व माता भगिनी, डोराळे गावातील 100% सर्व युवा शक्ती, आपल्या सर्व गावाचं, डोराळे गावातील सर्व भजनी मंडळ, सर्व गावाचं अनमोल सहकार्य, श्री नवनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, इतर सदस्य, सर्व ट्रस्ट मंडळी, या कार्यक्रमाचं आयोजन करणारी जी कार्यक्रमाची कमिटी, जी समिती, त्या समितीचं सुंदर असं संयोजन आणि या समग्र योगायोगातून चैतन्य श्री नवनाथ महाराजांचा भंडारा राहू दे बसा, आणि त्या भंडाराच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा आपला डोराळे गावचा हा ग्राम उत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो आहे। या कार्यक्रमामध्ये प्रातिवार्षिक नियमाप्रमाणे एक कीर्तनाची सेवा ग्रामस्थांच्या, ट्रस्ट मंडळाच्या, सप्ताह कमिटीच्या, भजनी मंडळाच्या सर्वांच्या प्रेमातून आमच्याकडे सुपूर्द केली जाते। त्याप्रमाणे निमंत्रणाचा स्वीकार झाला आणि आपण सर्वजण या सेवेमध्ये एकत्र जमून महाराजांच्या अभंगाचा यथामती यथाअवकाश अल्पबुद्धीप्रमाणे थोडा वेळ थांबा, उपरने थांबा, राहू दे शांतता अल्पसा विचार सांगण्याचा यथामती प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे आणि कार्यक्रमाचा नियोजित संकल्पित वेळ पूर्णांशाने या ठिकाणी आपला संपलेला आहे। तेव्हा झालेली सेवा नवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे। जाता जाता एक महत्त्वाची सूचना आणि निमंत्रण प्रेमाचं आपल्या सर्वांना करतो की श्री क्षेत्र वावी या ठिकाणी सिद्ध योगीराज लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या संजीवन समाधी मठावरती प्रतिवर्षी पुण्यतिथीच्या निमित्ताने वैकुंठवासी सद्गुरू रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने जो सप्ताह संपन्न केला जातो, त्या पुण्यतिथीला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळा असा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजन केलेलं आहे। तो कार्यक्रम 12 डिसेंबर 2025 ला सुरू होणार आणि 19 डिसेंबर 2025 ला काल्याच्या कीर्तनाने त्या कार्यक्रमाची सांगता होणार। त्या कार्यक्रमामध्ये दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये महाराष्ट्र प्रांतातील वारकरी संप्रदायातील एकमेव विद्वत रत्न श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची रोज 2 ते 5 या वेळेमध्ये कथा संपन्न होणार।
त्याच्यानंतर 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम होणार. पहिल्या दिवशी विदर्भ रत्न रामायणाचार्य परमपूज्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर. दुसऱ्या दिवशी ऐका 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 कोणी उठू नका, कोणी वाढणार नाही, कोणी वाढणार नाही, उठू नका कोणी, सर्व बसून घ्या. वाढणारच आज नाही. बऱ्याच सूचना द्यायच्या आहेत, महंत लोक इथं आलेले आहेत. ऐका ऐका उठू नका कोणी, असू द्या. बसा बसा, गडबड करू नका, गडबड करू नका, बस बस, कोणी उठू नका. लक्ष राहू द्या. ऐका ऐका ऐका. दुसऱ्या दिवशी परमपूज्य श्री गुरु पांडुरंग महाराज घोले अध्यक्ष गाथा मंदिर देहू, शांतपणे खाली बसा. असू द्या. तिसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी बसून घ्या. चौथ्या दिवशी वेदांत वाचस्पती विद्यारत्न हरिभक्तीपरायण परमपूज्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी बीड. पाचव्या दिवशी ॲडव्होकेट विद्वत रत्न परमपूज्य हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले पंढरपूर. सहाव्या दिवशी श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर. सातव्या दिवशी रात्री श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर. आणि आठव्या दिवशी सकाळी संतवीर युवा मित्र श्री गुरु बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने त्या उत्सवाची सांगता होणार आहे. त्याच्यानंतर पत्रिका, दिवाळीच्या नंतर पत्रिका पोस्टर त्याचे तयार होतील. ते आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांना ते पत्रिका पोस्टर दिले जातील. बॅनर लावण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण सर्व स्त्री पुरुषांनी गाड्याच करायच्या आणि रोज दुपारी 2 वाजता घरून निघायचं, तिथं यायचं, कथा ऐकायची, कीर्तन ऐकायचं, प्रसाद घ्यायचा आणि घरी यायचं. सर्वांना अतिशय तळमळीचं निमंत्रण. मी तर तुम्हाला असं सांगतो, 8च्या 8 दिवस या, नाही 8 दिवस जमलं 7 दिवस या, नाही 7 दिवस जमलं 6 दिवस या, नाही 6 दिवस जमलं 5 दिवस या, नाही 5 दिवस जमलं 4 दिवस या, नाही 4 दिवस जमलं 3 दिवस या, नाही 3 दिवस जमलं 2 दिवस या, नाही 2 दिवस जमलं 1 दिवस तरी या, आणि एकही दिवस नाही जमलं तर घरीच राहा. मग काय करू आता. सर्वांना 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर प्रेमाचं निमंत्रण. सर्वांनी जरूर या. ज्ञानेश्वर